नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सविताच पाककला। चला तर आज बनवत आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। 4 बटाटे उकडून घेतलेत, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट। तर आपण आता करायला घेऊया बटाट्याची भाजी। तर साधारण मी 3 टीस्पून तेल घालणार आहे। जिरी घातली, मोहरी घातली। जिरी मोहरी थोडी तडतडली की आपण घालणार आहोत हिरवी मिरची। हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तर बघा, मिरची थोडीशी परतली की आपण कांदा घालणार आहे। कांदा घातल्यानंतर कांदा छान पिंक रंगावर पिंकिश होईपर्यंत परता। तर बघा, आपल्या कांद्याला गुलाबीसर रंग आलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आलं लसूण पेस्ट आत्ता घालायची ह्या वेळेला, कारण त्याचा एक वास, आलं लसणाचा तो फ्लेवर असतो, तो भाजीला टिकून राहतो। म्हणून कांदा पिंक रंगावरती परतल्यानंतरच आलं लसूण पेस्ट घाला। आता आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर छान 2 मिनटं परतून घ्या। कढीपत्ता मी आत्ता घातला आहे। आत्ता घातल्यानंतर पण त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो। आपण तेलामध्ये टाकून तो तडतडवतो, त्याच्याऐवजी तुम्ही कांदा परतताना जरी घातला तरी त्या कढीपत्त्याचा वास अतिशय सुरेख येतो। थोडंसं मी तेल घातलं आहे। थोडंसं मला ड्राय वाटलं म्हणून मी एक अर्धा टीस्पून तेल ॲड केलं आहे आणि परत थोडासा कांदा मी आता परतून घेते। कांदा छान परतत आला की मग आपण घालणार आहोत हळद। ही बटाट्याची भाजी अशी आहे, ही पारंपरिक भाजी आपली महाराष्ट्रातली, आणि ही सगळ्या सणावाराला आपण करतो। पुरणपोळी केली तरी बटाट्याची भाजी असतेच। आपण पुरी जरी केली, श्रीखंड पुरी जरी केली तरी आपण बटाट्याची भाजी करतो। प्रवासात जातानाही आपली ही फेवरेट भाजी आहे। तर पहा, हळद थोडीशी घातली आणि आता हळद घालून आपण ते छान कांदा परतून घेऊ। हळद आपण कांदा परतल्यानंतरच घालायची, अगोदर हळद घातली तर ती हळद जळते, म्हणून शक्यतो कांदा परतल्यानंतरच हळद घाला। थोडीशी मी फोडणीत कोथिंबीर घातली आणि आता घालत आहे हे उकडलेले बटाटे। तर हे बटाटे मी थोडेसे जास्त उकडून घेतलेले आहेत, म्हणजे ती भाजी खूप छान लागते जास्त उकडल्यावरती पण। आणि बटाटा हा पिवळ्या रंगाचा जर असेल तर तो पटकन उकडतो, त्यामुळे पिवळ्या रंगाचा बटाटा असेल तर कमी शिट्ट्या घ्या। पांढऱ्या रंगाचा बटाटा असेल तर त्याला थोडासा वेळ लागतो शिजायला, पण पिवळा बटाटा पटकन शिजतो। तर माझा बटाटा जास्त शिजला आहे, त्यामुळे मी त्याला डायरेक्ट कढईमध्ये टाकून मॅश करते। तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण सर्व मिश्रण मिक्स करून घ्या। छान व्यवस्थित हलवून मिक्स केलं की सगळी फोडणी बटाट्याला व्यवस्थित लागते आणि सगळे फ्लेवर येतात। आलं लसूण असे सगळे फ्लेवर छान त्या बटाट्याला लागतात। तर पहा, आपली भाजी तयार झालेली आहे। वरनं थोडी कोथिंबीर, खोबरं घालून घेऊया गार्निशिंगसाठी। खोबरं आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपली भाजी तयार झालेली आहे। मुलांना पिवळा बटाटा आणि पुरी असं खूप आवडतं आणि मुलं डब्याला दिल्यानंतर खूप आवडीने खातात। प्रवासातही ही भाजी आपण खाऊ शकतो। सगळ्यांची फेवरेट आणि सगळ्यांची आवडती भाजी आहे। सर्वांच्याच घरी बनते पिवळ्या बटाट्याची भाजी, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे चवही वेगळी लागते। तर अशा पद्धतीने भाजी ट्राय करा, मुलांच्या टिफिनला पण द्या, मुलांना आवडेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।